कदीम जालना पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 536/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137 2 प्रमाणे दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी नामे समीर कादिर पठाण राहणार सुंदरनगर चंदनझिरा जालना यांनी फिर्याद दिली होती। त्यांची मुलगी वय 12 वर्ष ही दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास गुलाम नबी गुलाम रसूल प्राथमिक शाळा अफगाण मोहल्ला जालना येथे शाळेत गेली होती। मुलगी शाळेतून परत येताना तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता पळवून नेले आहे अशा आशयाची तक्रार दिली होती। त्यावरून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर पीडित मुलीचा शोध घेण्याकरिता कदीम पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास करण्याकरिता तपास पथक तयार करण्यात आले होते। सदर पथकाने रेल्वे स्टेशन भागातील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून व विश्लेषण करून तपास केला। तसेच गोपनीय बातमीदार यांनी सदरची पीडित मुलगी जालना रेल्वे स्टेशनजवळ असल्याची माहिती दिल्याने कदीम पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी पथक रवाना करून सदर पीडित हिच्याबाबतची माहिती व शोध घेऊन पीडित मुलगी ही ताब्यात घेतली। सदर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सदा राठोड, पोलीस कॉन्स्टेबल मतीन शेख, संदीप चव्हाण, सदाशिव मुटकुळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कल्याणी भागवत सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे यांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आपल्याकडे आज सकाळी 00:30 वाजता एक गुन्हा दाखल झालेला होता। समीर कादिर पठाण म्हणून आहेत, त्यांनी आपल्याकडे गुन्हा दाखल केला होता की त्यांची मुलगी गुलाम नबी गुलाम रसूल या शाळेमध्ये शिकते, उर्दू शाळेमध्ये शिकते ती, आणि 12:30 वाजता शाळेत गेली। ती वापस 4-4:30ला येणं अपेक्षित होतं, परंतु ती शाळा सुटल्यानंतर घरी परतलेली नव्हती आणि मग त्यांनी आजूबाजूला नातेवाईकांकडे मित्रमंडळीकडे शोध घेतला, पण ती मिळून आली नाही। म्हणून मग त्यांनी आज पहाटे 00:30 वाजताच्या दरम्यान आमच्याकडे येऊन गुन्हा दाखल केला। तर गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन 12 वर्षाची मुलगी असल्यामुळं गांभीर्याने शोधायला सुरुवात केली। आमच्या कदीम जालन्याची टीम, PI शेवाळे साहेब आणि त्यांच्याबरोबर सगळे DBचे कर्मचारी, त्यामध्ये राठोड आहेत, आमचे चव्हाण आहेत साहेबांचे रायटर, मतीन शेख, सदाशिव मुटकुळे आणि कल्याणी भागवत यांनी लगेच शोध घ्यायला सुरुवात केली आणि सातत्याने आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज, आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला। मोबाईल तर काय मुलीकडे नव्हताच, त्यामुळं पारंपरिक पद्धतीने आम्ही बातमीदारही लावले आणि सगळ्यातून आम्हाला सकाळी ती रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची त्यांना माहिती मिळाली गोपनीय माहितीदारामार्फत, बातमीदारामार्फत, आणि मग त्यांनी तिथं जाऊन मुलीला ताब्यात घेतलेलं आहे। आता पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही यामध्ये करत आहोत। अशा रीतीनं तक्रार प्राप्त झाल्यानंतर साधारणपणे 8 ते 9 तासाच्या आतच आपण या गंभीर गुन्ह्याचा छडा लावलेला आहे आणि मुलीला ताब्यात घेतलेला आहे। पुढील कायदेशीर प्रक्रिया आम्ही आता यामध्ये करत आहोत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।